नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर लवकरच दिवाळी येते. तर या दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजनाच्या आपण सगळेजण लक्ष्मीपूजन करत असतो. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड वास्तव्य राहावं, आपल्या घराची उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी आपण अनेक लक्ष्मी मातेच्या उपासना करत असतो, सेवा करत असतो, उपाय करत असतो. तर याच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय सुंदर आणि प्रभावी सेवा आपण बघणार आहोत, प्रभावी उपाय आपण बघणार आहोत, जो आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच करता येतो. वर्षातून एकदाच आपल्याला हा उपाय करता येतो आणि असे काही विशेष दिवस असतात त्याच दिवशी आपल्याला हा उपाय करायचा असतो, कारण त्याचं अनंतपटीचं फळ आपल्याला मिळत असतं आणि त्याच दिवशी आपल्याला त्याचे अनेक लाभ देखील, त्या दिवशी जर आपण तो उपाय सेवा केली तर त्याचे खरंच आपल्याला अनंत लाभ मिळत असतात. म्हणून या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा उपाय तुम्ही अजिबात चुकवू नका. जर तुमच्यावरती कर्जाचा डोंगर झाला असेल, लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नसेल, आलेला पैसा टिकत नसेल, तुम्ही खूप कष्ट मेहनत घेताय पण त्या कष्टाची चीज होत नसेल, वायफळ पैसा खर्च होत असेल, आजारपणात असेल, कोर्ट कचेरी किंवा इतर कुठेही म्हणजे लक्ष्मीच घरात स्थिर राहत नसेल, तर हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा. तर इतका साधा आणि सोपा उपाय आहे आणि माता लक्ष्मीला अगदी प्रसन्न करून घेणारा हा उपाय आहे. आणि या उपायाने काय होईल तर या उपायामुळे वर्षभर तुम्हाला पैशाची कमी भासणार नाही, कधीही टंचाई भासणार नाही. एखादी अडचण आली त्यावेळी जर तुम्हाला पैसे तुमच्याजवळ नसेल तर कुठून ना कुठून तरी तुम्हाला मार्ग मिळेल, कुठून ना कुठून तरी पैशाची उपलब्धता होईल. इतकी प्रभावी ही पैशाला खेचून आणणारी सेवा आहे. त्यामुळे बघा, आपण ज्यावेळी एखादा सेवा उपाय करतो त्याचे लाभ देखील माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मी हे सांगितलं. म्हणून ही सेवा तुम्ही करा. खरंच तुमच्या आयुष्यामध्ये पैशाचे खूप प्रॉब्लेम असेल, खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पैशाचे प्रॉब्लेम हे असतातच, तर त्याने प्रत्येकाने या लक्ष्मीपूजनाला हा उपाय करा. आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला खूप गडबड असते, मला माहिती आहे. संध्याकाळी पूजा करायची असते, आपल्याला आवरायचं असतं, सजायचं असतं, खूप गडबड आणि खूप म्हणजे धावपळ असते. मग हा उपाय तुम्ही कधी करायचा बघा, संध्याकाळी. अगदी उपायाला काही जास्त वेळ लागत नाही आणि अगदी मी थोडक्यात सेवा सांगणार आहे. तुम्ही तासभर बसा आणि सेवा करा असं पण मी सांगणार नाही. फक्त एक उपाय, साधा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुमच्या तिजोरीत बघा, आता आपण पैसे किंवा सोने दागिने ही आपली लक्ष्मी झाली, ही आपली धनसंपत्ती झाली, ही आपण कुठं ठेवत असतो. आता भले तुमच्याकडे कितीही पैसा असो, कितीही म्हणजे कमी असो जास्त असो, आपण कुठे ठेवत असतो तर आपल्या एक छोटंसं कपाट असतं, तिजोरी असतं, त्यात ठेवत असतो. तर त्याच कपाटात जिथे तुम्ही पैसे दागिने ठेवता तिथेच ही वस्तू तुम्हाला ठेवायची आहे. पण एखादी सेवा करत असताना त्या वस्तूवरती स्तोत्रांचं मंत्रांचं पठण झालं तर तो उपाय जो आहे, ती सेवा अभिमंत्रित होते, ती वस्तू अभिमंत्रित होते आणि अभिमंत्रित झालेले वस्तूच आपल्याला त्याचे लाभ देत असते. म्हणजे जे काही आपण कशासाठी सेवा केली ना त्याचे लाभ आपल्याला त्याच वेळी मिळत असतात. नाहीतर ती वस्तू आणले आणि त्या तिजोरीत ठेवले, तुम्हाला चुकूनही त्या सेवेचा उपायाचा लाभ होणार नाही, त्याचा फायदा होणार नाही. ठीक आहे. तर आता काय करायचं, आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी 6:30 ते 7:30 याच वेळी आपण लक्ष्मीपूजन करत असतो. आता लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त वगैरे जे आहे त्यावेळी तुम्ही केला तरी चालेल, पण 6:30 ते 7:30 हा काळ अतिशय उत्तम आहे. तुमच्या घरात जर यावेळी माता लक्ष्मीची पूजन चाललं असेल तर ती पूजन झाल्यानंतर पण तुम्ही हा उपाय करू शकता. तर आता पूजन वगैरे झाल्यानंतर अगदी छोटासा उपाय आहे. फक्त काय करायचं, एक छोटासा लाल कपडा घ्यायचा. तर लाल कपडा किंवा पिवळा कपडा, अगदी आपल्या तळहाताच्या मापाचा एवढा तुम्हाला कपडा घ्यायचा आहे. कोणीही सेवा किंवा हा उपाय जो आहे तो कोणी पण करू शकतं, घरातील स्त्री पुरुष कोणीही करू शकतं. कपडा घ्यायचा, त्याच्यावरती 7 किंवा 5 कवड्या घ्यायच्या. कवड्या ही अशी वस्तू आहे जी माता लक्ष्मीला खेचून आणते, पैशाला खेचून आणणारी ही वस्तू आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचाच आहे बघा. आणि वर्षभरातून आपल्याला एकदाच उपाय करायचा आहे, परत पुढच्या वर्षी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर 5 किंवा 7 किंवा 2 कवड्या जरी तुम्ही आणला तरी चालेल, काही हरकत नाही. ज्यावेळी आपण देवघरामध्ये पूजन करतो त्यावेळी 5-7 आपण
वापरतो कवड्या. पण तुम्हाला त्या उपायासाठी लागणार आहे तर तुम्ही 2 कवड्या घेतल्या तरी चालेल, काही हरकत नाही. 2, 5, 7 अशा आकड्यांमध्ये तुम्हाला कवड्या घ्यायच्या आहेत. कवड्या बाजारातून विकत आणायच्या, तुमच्या घरात असतील. आता त्या घरात असणार आहेत त्या आपण पूजेसाठी वापरल्या आहेत, म्हणजे घरात देवघरात असतात. तुम्हाला 2 नवीन कवड्या आणायच्या आहेत, ज्या तुम्हाला कुठेही धार्मिक दुकानामध्ये केंद्रात मिळतील. तर 2, 5, 7 अशा कवड्या आणायच्या. त्या स्वच्छपैकी धुवायच्या, पाण्याने दुधाने स्वच्छपैकी धुवून घ्यायच्या. त्याच्यावरती हळदीचं लेपन करायचं, म्हणजे त्या आणताना पांढऱ्या कवड्या आणायच्या आणि त्या पिवळ्या करायच्या, हळदीने त्या पिवळ्या करायच्या, हळदीच्या पाण्याने पिवळ्या केल्या. त्या आता आपलं लक्ष्मीपूजन झालेलं असतं, तिथं एक छोटासा पाट घ्यायचा, अशा प्रकारे छोटासा पाट घ्यायचा. त्या पाटावरती म्हणजे एक लाल किंवा पिवळा कपडा घ्यायचा. त्या कपड्यावरती त्या सगळ्या कवड्या ठेवायच्या. कवड्या घेतल्या, म्हणजे तुम्ही किती घेतल्यात तेवढ्या त्या कवड्या घेतल्या. त्याच्यावरती एक किंवा म्हणजे आता तुमच्या यथाशक्तीने 2, 5, 7 अशा लवंग ठेवायच्या. आता तुम्ही जेवढ्या कवड्या घेतल्या आहेत तेवढ्याच म्हणजे क्वांटिटीमध्ये ह्या ज्या काही वस्तू सांगणार आहेत त्या घ्या. आता 2 कवड्या घेतल्या असतील, 2 कवड्या, 2 लवंग, 2 इलायची म्हणजे वेलदोडे म्हणतो ना ते, आणि थोडेसं केसर. जर केसर असलं तुमच्या घरात तर ठीक आहे, नाही नसलं तर काही हरकत नाही, ठीक आहे. 2 केसर, 2 वेलची, 2 लवंगा आणि परत एकदा सांगते, 2 कवड्या, ठीक आहे. 2 लवंग, 2 वेलची आणि चिमूटभर हळद, केसर आणि 1 कॉईन, म्हणजे 5 रुपयाचं 10 रुपयाचं जे कॉईन असतं ते कॉईन तुम्हाला हे सगळं घ्यायचं आहे. आणि त्या कपड्यात अगदी चिमूटभर हळद टाका, हळद काही जास्त टाकू नका, कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि पैशाला खेचून आणणाऱ्या या वस्तू आहेत, ठीक आहे. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला त्या कपड्यावरती ठेवायच्या आहेत. परत एकदा सांगते, 2 कवड्या, 2 लवंग, 2 वेलदोडे, सोबत 1 कॉईन किंवा 2 कॉईन ठेवा. 5-5 रुपयाचे 2 कॉईन ठेवला तरी चालेल, आणि थोडंसं केसर आणि थोडीशी हळद. ह्या गोष्टी आता ह्यातले काही तुमच्याकडे नसेल, आता शक्यतो केसर प्रत्येकाकडेच अवेलेबल असतं असं नाही, केसर नसलं तरी चालेल, पण बाकीच्या काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडे असतातच. त्याच्यामुळे ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत. त्याच्यावरती आपल्याला सेवा करायची. आता सगळ्यात पहिले आपलं पूजन झालेलं असतं, लक्ष्मीपूजन. त्याच्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे. सगळ्यात पहिले माता लक्ष्मी म्हणजे त्या सगळ्या वस्तूंना हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. माता लक्ष्मीला आवाहन करायचं आहे की माता लक्ष्मी, मी तुझा हा उपाय, माझ्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी, पैसा यावा, आलेला पैसा टिकावा, प्रगती व्हावी घराची, आणि तू घरात अखंड स्थिर राहावीस म्हणून मी हा उपाय करते. तर तुझी कृपा आमच्या घरावरती, परिवारावरती अशीच राहू दे. तुझी आमच्याकडून सेवा होऊ दे, घडू दे, आणि उत्तरोत्तर आमची प्रगती होऊ दे. इतकंच तुम्हाला बोलायचं आहे. आणि जे पण तुम्हाला बोलायचं आहे ते माता लक्ष्मीला बोलायचं आहे, प्रार्थना करायची. आणि पूजा करून झाल्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती, जे काही तुम्ही नैवेद्य बनवला आहे ते पण त्याला दाखवायचं. खडीसाखरेचा जे काही आता आपण नैवेद्य दाखवलेलं अर्थात आपली पूजा ही झालेलीच असते, सोबत त्याला पण नैवेद्य दाखवायचा त्या वस्तूंना. आणि त्याच्यानंतर ते जे काही कपडा आहे, म्हणजे आपला लाल कपडा आहे, ते त्याची एक पोटली करायची, म्हणजे अशी एक गाठोडं बांधायचं छोटीशी त्या सगळ्याची, आणि पोटली करायची, ठीक आहे. आणि ती पोटली अशी हातात धरायची. तुम्ही हातात धरल्यानंतर तुम्हाला काही मंत्रांचं, स्तोत्रांचं पठण करायचं आहे. आता स्तोत्र मंत्र कोणते म्हणायचे, मी जास्त वेळ, आता शक्यतो एक माळ हे सगळे मंत्र म्हणायचे आहेत, पण खरं सांगते त्या दिवशी आपल्याला वेळ नसतो, लक्ष्मीपूजन असतं, खूप काही गडबड. फक्त 11 वेळेस तुम्ही हा मंत्र म्हणा, ठीक आहे. 11 वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. सगळ्यात पहिला कोणता मंत्र, तर श्री स्वामी समर्थ हा 11 वेळेस मंत्र म्हणायचा आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा आहे. आता लक्ष्मी गायत्री मंत्र कोणता, तर ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. हा लक्ष्मी गायत्री मंत्र. विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे, ओम नारायणाय विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. हा आहे बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला स्वामींचा 11 वेळा जप करायचा. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा, विष्णू गायत्री मंत्र. पहिल्यांदा मी मंत्र सांगते बघा. पहिल्यांदा स्वामींचा मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र आणि नवार्ण मंत्र आणि गायत्री मंत्र. हे 5-6 मंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत. बघा, सगळ्यात पहिले स्वामींचं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 11 वेळा. गायत्री मंत्र आता मी इथं तुम्हाला दाखवते बघा, हे नित्यसेवेचं पुस्तक आहे. श्री स्वामी समर्थ 11 वेळा,
गायत्री मंत्र ओम तत्सविर वितुवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि तन्नो धियो यो नः प्रचोदयात् हा गायत्री मंत्र आहे, तो 11 वेळेस म्हणायचा. विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्. ओम लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् हा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र. सोबतच तुम्हाला कुबेर मंत्र म्हणायचा आहे. कुबेर मंत्र जो आहे तो या पलीकडल्या पानावरती आहे बघा, इथे आहे कुबेर मंत्र. ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम वित्तेश्वराय नमः हा आहे कुबेर मंत्र. आणि 99 मंत्रसुद्धा त्याच्याच खाली आहे. ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे. तर हे सगळे मंत्र जे आहेत ते तुम्हाला फक्त 11 वेळेस म्हणायचे आहेत. जास्त वेळा नाही. शक्यतो ही सेवा एक माळ करायची आहे, पण थोडक्यात काहीच न केल्यापेक्षा काहीतरी करावं म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. शेवटी मनातली श्रद्धा भक्तिभाव महत्त्वाचा आहे. 11 वेळेस तुम्ही मनापासून म्हणा आणि मनापासून ही सेवा करा. हे सगळे मंत्र म्हणत असताना तुम्हाला ती पोटली हातात धरायची आहे. मनापासून माता लक्ष्मीला आवाहन करायचं आहे आणि ती पोटलीचा एक गाठोडं म्हणजे ती व्यवस्थित पॅक करून घ्यायची, बांधायची आणि त्याच्यानंतर ती जी काही पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे. ठीक आहे, एवढंच तुम्हाला करायचं आहे. पण हा उपाय तुम्ही अवश्य करा. तुम्हाला 100% नव्हे 101% सांगते, याचा तुम्हाला रिझल्ट येईल. काही ना काही बदल तुमच्या घरामध्ये पैशाच्या बाबतीत घडतील. एखाद्या वेळेस असं होतं की कितीही आपण प्रयत्न केलो तरी पैशाचा मार्ग सुटत नाही. पण हा उपाय जर तुम्ही केल्यानंतर तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की कधीच तुम्हाला पैशांची कमी भासणार नाही. एखाद्या वेळेस एखादं संकट आलं तरीसुद्धा त्यातून मार्ग मिळेल तुम्हाला. कुठून ना कुठून पैशाची म्हणतो ना की आवक होईल, कुठून ना कुठून तरी मार्ग मिळेल. इतकी प्रभावी आणि इतका प्रभावी हा उपाय आहे. फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अगदी वेळात वेळ काढून 15 मिनिटात हा उपाय होतो. पण करायला विसरू नका, अवश्य करा. ठीक आहे, तर चला आजचा व्हिडिओ. आणि हा कधी काय होतं की हा उपाय तुम्ही परत कधी करायचा तर तुम्ही परत पुढच्या वर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करू शकता किंवा दर पौर्णिमेला. आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण हे केले तर पुढच्या पौर्णिमेला तुम्ही हे, कारण सत्यनारायण आपण करत असतो पौर्णिमेला, तर सत्यनारायण करून झाल्यानंतर परत तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त त्या कवड्या ज्या आहेत त्या कवड्या त्याच ठेवायच्या. बाकीचं जे काही साहित्य आहे ते बदललं तरी चालेल, म्हणजे लवंग वेलची वगैरे जे काय ते नवीन घेतलं तरी चालेल. कवड्या आहेत त्याच ठेवायच्या. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला अगदी साधा सोपा पण खूप प्रभावी हा उपाय आहे. अवश्य करून बघा. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आणि हे मंत्र जे आहेत ते परत एकदा सांगते. सगळ्यात पहिले स्वामींचा मंत्र, गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र आणि 99 मंत्र, कुबेर मंत्र. हे एवढे मंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत. फक्त 11 वेळा म्हणा. आणि सगळे मंत्र तुम्हाला या आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये मिळतील. ठीक आहे, नसतील तर तुम्ही यूट्यूबला जरी किंवा गुगलला जरी टाकलं तरी सगळे मंत्र तुम्हाला मिळतील. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशात एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि या सगळ्या सेवा उपायांसोबत स्वामींची सेवा देखील करत राहा. श्री स्वामी समर्थ.